नासिक जिले के चांदवड़ तालुका के भरवीर गांव में एक अनोखा कृषि प्रयोग इन दिनों चर्चा का विषय बना हुआ है। यहाँ की प्रगतिशील किसान प्रताप केदू जाधव ने अपने खेत में कुदरत अन्नपूर्णा नाम का खास गेहूं उगाया है, जिससे आसपास के किसानों को ध्यान अपनी ओर खींच लिया है। इस गेहूं की खासियत यह है कि इसकी बालियां करीब 1 फुट तक लंबी होती है और एक एक बाली में लगभग 130 से 140 दाने पाए जाते हैं, जो पारंपरिक गेहूं की तुलना में काफी ज्यादा है। हालांकि इस फसल को तैयार होने में सामान्य गेहूं में से 20 से 25 दिन अधिक समय लगता है, लेकिन उत्पादन ज्यादा मिलने की उम्मीद जताई जा रही है। इस नए प्रयोग को देखने के लिए आसपास के कई किसान भरवीर पहुंच रहे हैं और इस पहल की सराहना कर रहे हैं। मी अजित प्रभाकर गुले यांच्या शेजारील गावामधील शेतकरी आहे आणि हा आमचा पारंपरिक गहू म्हणजे तशा हायब्रिड व्हरायटी आहे या गरिमा शरबती, पण परंपरेप्रमाणे न करता हे प्रतापराव कायम प्रयोगशील शेतकरी राहिले। त्यांनी वाराणसीचं हे बी उपलब्ध करून हा गावाचा प्लॉट केला आणि आता आम्ही लाईव्ह त्याचं प्रात्यक्षिक बघतोय। यांचा आणि माझा गहू एकाच दिवशी पेरलेला, माझा आज रोजी 8 दिवस झाले हार्वेस्टिंग होऊन गेला आणि ॲव्हरेज फार कमी दिले। आता सरासरी विचार केला तर 3 पटीने ॲव्हरेज यांचं देईल। माझा एकरी फार झालं तर 8-10 क्विंटलच्या घरात भरेल, पण याचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे, कारण लाईव्ह ते दिसतं। व्हरायटी आणि त्याचं ओंबी पण खूप लांब आहे त्याची। इथे हे बघा, ही आमची पारंपरिक ओंबी आणि ही याचे आता काय नाव बोलले याचं, कुदरत अन्नपूर्णा। तर अजून याला एक पाणी देऊन याचं हार्वेस्टिंग व्हायला वेळ आहे। अजून पक्व दाना पण खूप जाड आहे, हे बघा अजून पक्व नाही झालेला। कुठे तुमच्याकडे दिलं गहू पण जाड आहे। गहू भयंकर जाड आहे बघा हा। आणि मेंटेनन्स तेवढाच साहेब, मेंटेनन्स तेवढा, हार्वेस्टिंगचे रेट एकरी रेट राहतील, त्यांचं उत्पादन जास्त निघेल, पैसे तेवढेच द्यायचे, म्हणजे याच्यात त्यांचं सरासरी 3 पटीने उत्पन्न वाढेल अशी शक्यता आहे। आणि का नाही करू आम्ही आता हे असं मेंटेनन्स तेवढाच असताना असं। तर मग हे प्रयोगशील शेतकरी कायम आम्हाला मार्गदर्शन करतात आणि नवीन नवीन लांबून काही त्यांना वाटेल एक्झिबिशनला भेट देतात, कायम आम्हाला पण मार्गदर्शन करतात। अशा प्रकारे त्यांचं चांगलं सहकार्य आम्हाला परिसरात आहे।